ब्रॉट टू यू बाय विगार्ड। नागपुरात आरटी कायद्याअंतर्गत बोगस कागदपत्र गोळा करून ॲडमिशन करण्यात आल्या। शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली। यात एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। माझ्यासोबत डीसीपी बंदे सर आहेत। सर, काय प्रकरण आहे आणि किती गुन्हे आतापर्यंत दाखल, कोण अटकेत, काय सांगणार? याच्यामध्ये जे RTI अंतर्गत गव्हर्नमेंटचा जो कोटा आहे, ज्यात चांगल्या CBSE बोर्डच्या शाळा, चांगल्या रेप्युटेड कॉलेज आहेत, स्कूल आहेत, अशा ठिकाणी RTI अंतर्गत ॲडमिशन जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे केले जातात। अशा अंतर्गत जे कॅटेगरी वाईज असतील किंवा उत्पन्न वाईज असतील, ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे ते फी भरू शकत नाहीत स्कूलची, अशा विद्यार्थ्यांना शासनातर्फे ॲडमिशन दिले जातात। आणि जे कोट्यातून ॲडमिशन झाले आहेत अशा ठिकाणी आपल्याकडे 2 पोलीस स्टेशनला 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। त्याच्यामध्ये एकूण 19 आरोपी आहेत। ते आरोपी हे पालक आहेत संबंधित, आणि आपण कालपासून याचा तपास सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक पालकाला आतापर्यंत आपण अटक केली आहे। जो महत्त्वाचा आहे याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी असे आहे की जो पालक आहे, पालकांनी जे काय ॲडमिशन घेतले गेलेत हे एजंट थ्रू घेतले गेलेत। संबंधित एजंट वेगवेगळे कागदपत्रे बनवून त्यांच्यामार्फत त्यांना आमिष देऊन हे ॲडमिशन झालेली प्राथमिक तपासात दिसत आहे। त्यामुळे जे काही संबंधित एजंट आहे आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि याच्यामध्ये शक्यता पण आहे की आणखीन काही गुन्हे दाखल होतील। शिक्षण विभागातर्फे आणि आमच्यातर्फे त्या संबंधित चौकशी सुरू आहे आणि याच्यामध्ये गुन्हेगार आणि गुन्हे वाढण्याची शक्यता आहे। चौकशीसाठी काही विशेष पथक नेमण्यात आलं तुमच्याकडनं? ह्याच्यामध्ये आपण बर्डी पोलीस स्टेशनचं एक पथक आहे आणि सदर पोलीस स्टेशनचं एक पथक आहेत। सगळे जे आरोपी आहेत बऱ्यापैकी ज्या स्कूल रिपोर्टेड स्कूल आहेत त्यांच्यामधले आहेत। त्याच्यामध्ये जे काही कागदपत्र देताना त्यांनी चुकीचे पत्ते, चुकीचे मोबाईल नंबर दिलेला आम्हाला प्राथमिकदृष्ट्या आढळून आलेला आहे। त्यामुळे त्यांचा शोध आम्ही घेत आहोत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। सर, आणखी काही किती मोठ्या शाळा आहे आणि आणखी आरोपी वाढण्याची शक्यता, किती मोठी फसवणूक शासनाची ही म्हणू शकतो? निश्चितच यात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली। खरं तर ॲक्च्युली ज्या मुलांना ॲडमिशन मिळायला पाहिजे होते ते कुठंतरी याच्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि असे खोटे कागदपत्र बनवून ॲडमिशन झालेले आहेत। ह्या आपल्या माध्यमातून हेही आम्ही आवाहन करू इच्छितो की असे काही घटना घडत असतील तर तात्काळ पोलिसांना आणि शिक्षण विभागाला माहिती देण्यात यावी। सर, SITची काही शिफारस त्यासंबंधी आम्ही जर हा मोठ्या प्रमाणात आणखीन जर हा वाढला तर माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच ते करण्यात येईल। कॅमेरामॅन विशालसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।